नमस्कार, मी अमर राणे आणि अमर राणे पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज जी तुम्ही मोठी-मोठी शहरं बघतायत, पूर्ण जगभरातली कुठलीही शहरं तुम्ही घ्या. ही सगळी शहरं कुणाच्या तरी मनात सगळ्यात पहिले चित्रित होतात आणि ज्यांच्या मनात ही सगळी शहरं चित्रित होतात, ती असतात आर्किटेक्ट्स. या सगळ्या शहरांना व्हिज्युअलाइज करणारे. फक्त शहरं नाही, आपले घरं असतील, तुम्ही ज्या सगळ्या मोठ्या वास्तू आधी अनादी काळापासून आजपर्यंत तुम्ही बघत आलात, ते सगळे आर्किटेक्ट्स सगळ्यात पहिले त्यांच्या मनात व्हिज्युअलाइज करायचे. मित्रांनो, 3-4 वर्षाआधी एका कॉलेजला जाण्याचा योग आला, आर्किटेक्ट कॉलेज. आणि तिथे गेल्यावर कळलं की लोकशाहीची जशी व्याख्या असते ना, लोकांनी लोकांसाठी, तसं आर्किटेक्ट्सनी आर्किटेक्ट्सचे विद्यार्थी घडवण्यासाठी अशा संकल्पनेवर आधारित एक अख्खं कॉलेज उभं केलं होतं. त्या कॉलेजचं नाव होतं आयडियाज. आणि जेव्हा हे कॉलेज बघितलं तेव्हा कळलं की आयडियल कॉलेज कसं असतं. या पॉडकास्टमध्ये आपण त्याचबद्दल चर्चा करणार आहे की हे आयडियाज कॉलेज नेमकं कसं घडलं, त्याची काय सक्सेस स्टोरी होती आणि ते सक्सेस स्टोरी घडवणारे अर्थात तो आर्किटेक्ट्सचा समूह होता. पण आज त्या आयडिया कॉलेजचे प्रिन्सिपल आणि काउन्सिल ऑफ आर्किटेक्ट ही एक ख्यातनाम राष्ट्रीय स्तरावरची संघटना, त्याचे अध्यक्ष प्राचार्य प्राध्यापक अभय पुरोहित सर आपल्यासोबत आहे. त्यांच्यासोबत आयडियाजची जर्नी पण जाणून घ्यायची आहे. आणि हे मध्य भारताचं सौभाग्य आहे की आपल्याकडे काउन्सिल ऑफ आर्किटेक्टचे अध्यक्ष आहेत. तर काउन्सिल ऑफ आर्किटेक्ट काय करतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. अर्थात एका भागात आपण सगळं समजून घेऊ शकणार नाही, पण या भागात तुम्ही एक एज्युकेशन इन्स्टिट्यूशन जेव्हा शिक्षक किंवा प्राध्यापक मिळून बनवतात तेव्हा ते कसं असतं, ती जर्नी जर समजून घ्यायची असेल तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला सुरू करूया पॉडकास्टला. नमस्कार, पुन्हा एकदा अमर राणे पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये ऐकलंच, प्राध्यापक प्राचार्य अभय पुरोहित सर आज आपल्यासोबत आहे. नागपुरातले आणि अर्थात मध्य भारतातले सिनियर आर्किटेक्ट आहेत सर. सर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. सर, मला जे प्रश्न सुरुवात करायची आहे ती बेसिकली सर तुमच्या पर्सनल जर्नीपासून सुरुवात करायची आहे. बरं. एकतर ही मध्य भारतासाठी आणि आमच्या नागपूरसाठी एक गर्वाची बाब आहे की काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरमध्ये आमच्या शहरातले कोणीतरी व्यक्ती आहे. तर मला सर त्या काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरपर्यंत पोहोचण्याची जर्नी जर 1-2 मिनिटात तुम्ही सांगू शकलात की काय, तुम्ही कुठनं एज्युकेशन घेतलं, तुम्ही आधी काय केलं आणि तिथपर्यंत कसे आलात. माझे वडील हे नागपूरच्या जवळ एक छोटं तालुका प्लेस आहे, उमरेड नावाचं. येस. तो वेस्टर्न कोलफिल्ड च्या तिथे माइन्स आहेत. आणि या गावामध्ये माझे वडील हे एका शाळेचे मुख्याध्यापक होते. आणि त्याप्रमाणे आम्ही सगळेजण, माझं पूर्ण शिक्षण जे आहे ते उमरेडमधनं 12वी शिक्षण झालेलं आहे. जीवन विकास विद्यालय हे बसं नाव. त्याच्यानंतर मी नागपूरला आलो. तिथे शाळेत असताना वडिलांचे एक जे कलिग होते ते म्हणाले की अरे, या पोराचं ड्रॉइंग चांगलं आहे, याचं मॅथमॅटिक्स हेही चांगलं आहे, याला सायन्सची गती आहे आणि ड्रॉइंग हे चांगलं आहे, तर आर्किटेक्चर नावाचं एक कोर्स आहे, त्याच्यासाठी हा विचार करू शकतो. बरोबर. कदाचित ती पहिली वेळ होती की जी मी आर्किटेक्चर हा शब्द ऐकला. कितवीला? 10वीला? हे झालं साधारणतः 11वीच्या नंतर. अच्छा. 11वीच्या नंतरची गोष्ट आहे. तोपर्यंतही आर्किटेक्चर म्हणजे काय मला माहिती नव्हतं. बरोबर. आणि म्हणून त्यावेळेस VRC हे इथलं एक प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन आणि त्यांची स्वतःची एक ॲप्टिट्यूड टेस्ट असायची. तर इंजिनिअरिंगच्या सोबतीला मी ती सुद्धा जी टेस्ट आहे ती दिली आणि माझं सिलेक्शन झालं. आर्किटेक्चरला सिलेक्शन झालं, तिकडे इंजिनिअरिंगला सिलेक्शन झालेलं होतं. फक्त इंजिनिअरिंगच्यासाठी म्हणून कदाचित मला अमरावतीला जावं लागलं असतं. त्यावेळेस कॉलेज लिमिटेड होते. बरोबर. आणि आर्किटेक्चरच्यासाठी मला नागपूरला VRC सारख्या इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन मिळालं. बरोबर. आणि म्हणून मग आर्किटेक्चर ॲडमिशन घ्यायची हे डिसाईड केलं. क्या बात. आता हा तो स्टार्टिंग पॉईंट. त्याच्यानंतर मग माझा VRCमध्ये आर्किटेक्चर झालं, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर 5 वर्षाचा तो कोर्स. काळ जो आहे तो अद्भुत काळ होता. आजही ती जी मित्रमंडळी ती सगळी माझ्याबरोबर जोडल्या गेलेली मित्रमंडळी आहेत. आणि त्याच्यानंतर मग परत असंच झालं. इट इज अ चान्सेस ज्याला आपण म्हणतो तसं ते चान्सेस. सो सगळेजण म्हणत होते की पोस्ट ग्रॅज्युएशन करायच्यासाठी म्हणून गेट एक्झामिनेशन द्यायची आहे. म्हणून मग मी पण गेट एक्झामिनेशन देऊन तो बघू, काय हरकत नाही, नंतर पलीकडे काय काय बघू.
आणि त्या गेटच्या एक्झामिनेशनमध्ये मी चांगले मार्क स्कोर करून आणि पास झालो आणि IIT खरगपूरला मला ॲडमिशन मिळाले. क्या बात आहे. मग टाउन प्लॅनिंग हा नवीन सब्जेक्ट त्यावेळेस लक्षात आला किंवा प्लॅनिंग हे एक चांगलं आहे आणि म्हणून तिथे मास्टर ऑफ सिटी प्लॅनिंग नावाचा प्रोग्राम हा IIT खरगपूरमधनं मी केला. बरोबर. त्याच्यानंतर मला त्यांनी माझा जो काही परफॉर्मन्स बघून ते मला म्हणाले की बा तू इथे टीचर म्हणून जॉईन होऊ शकतोस IIT खरगपूर. IIT खरगपूरलाच. त्यावेळेस पास झाल्या मला त्यांनी ती ऑफर दिली होती किंवा तू काही ॲल्युमिनियाला ते ऑफर द्यायचे, त्याच्यापैकी एक होतो. मी ते नाही केलं कारण मला दुनिया बघायची होती, म्हणून तिथून मी गेलो कॅम्पस इंटरव्ह्यूच्या थ्रू सिलेक्ट होऊन आरो सर्व्हिस दी आरोविल नावाचं एक मोठं इंटरनॅशनल टाउनशिप आहे पांडिचेरी. हां, बरोबर. आणि आश्रम जो आहे अरविंदोंचा आश्रम आहे त्याच्याशी लागलेली ती टाउनशिप आहे, फार फेमस आहे. भरपूर सारं एक्सपेरिमेंटेशन आर्किटेक्चरबद्दलचं तिथे होत असतं, नुसतं आर्किटेक्चर बऱ्याचशा गोष्टींमध्ये. सो त्या ऑर्गनायझेशनला मी जॉईन झालो. त्यावेळेस ते टाउन प्लॅनिंगच्या प्रोजेक्ट्स त्यांचे जे सुरू होते ते स्किल प्रोजेक्ट्स, टाउनशिपचे प्रोजेक्ट सुरू होते. बरोबर. आणि मी तिथे काम केलं ते केलं याच्यावरती आपलं विशाखापट्टणम स्टील प्रोजेक्ट टाउनशिपवरती काम केलं. त्यातले 4 सेक्टर जे आहेत ते मी डिझाईन केलेले आहेत. आता मी जाऊन आलो इतक्या वर्षांनंतर. अच्छा. टू फाइंड आउट की काय हो आहे आणि इट्स फॅन्टॅस्टिक. सो रोजे अंजे म्हणून आर्किटेक्ट होते, त्यांनी हे ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश केलं होतं, सर्व्हिस दी आरोविल. रोजे म्हणजे ज्यांनी चंदीगडचं डिझाईन केलं, ल काबुझिया. बरोबर, बरोबर. त्यांचे हे कझिन. बरोबर. हे आर्किटेक्ट. ते नाही, थोडासा त्यांच्याबरोबरचा एक्सपोजर मिळाला, बाकीच्या लोकांच्या बरोबर मिळालं. हे जे ऑर्गनायझेशन होतं हे फार मोठं ऑर्गनायझेशन होतं. त्यावेळेस तिथे 200 लोक काम करायचे आणि आय एम रेफरिंग टू 1987. 87 मध्ये तिथे 200 आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर्स आणि बाकीचे लोक हे काम करत होते, इतकं मोठं. त्या ऑर्गनायझेशनमधून मी भरपूर काही शिकलो. रॅशनल प्रोसेसेस काय असायला हव्यात, डॉक्युमेंटेशन म्हणजे काय, रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा क्लायंटची आपल्याला घ्यायची असते तेव्हा आर्किटेक्टनी ती रिस्पॉन्सिबिलिटी कशी घ्यायची वगैरे वगैरे. दरम्यानच्या काळामध्ये माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मग विचार असा केला किंवा नागपूरच्या जवळ यायची गरज आहे आणि म्हणून गोंदियाला मनोहरभाई पटेल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी होतं, त्यांचं आर्किटेक्चर डिपार्टमेंट होतं. बरोबर. तिथे मी जॉईन केलं. 6 वर्ष तिथे मी टीचर म्हणून काम केलं. बरोबर. असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसरच्या लेव्हलला होतो आणि मग मला इथे नागपूरला एका आर्किटेक्चर इन्स्टिट्यूशनमध्ये प्रोफेसर म्हणून बोलावून आलं, म्हणून मी नागपूरला शिफ्ट झालो. हे करत असताना माझी स्वतःची प्रॅक्टिस जी आहे ती एका बाजूला सायमल्टेनियसली सुरू होती. हे सर्व सुरू होत असताना त्यावेळेसच्या दिवसांमध्ये असं होतं की आपल्याला एक स्कोप मिळायला पाहिजे गोष्टी एस्टॅब्लिश करायला आणि लर्न करायला. आणि ही जी अपॉर्च्युनिटी ही मला गोंदियाला सुद्धा खूप मिळाली. मला ही अपॉर्च्युनिटी जी आहे ती नागपूरला आल्यावरती मिळाली. आणि त्या इन्स्टिट्यूशनला जिथे मी होतो त्या इन्स्टिट्यूशनला त्यावेळेस त्यांचा इंटेक जो होतो 30चा इंटेक होता, त्याच्यापासून मी त्या इंटेकला 160 पर्यंत घेऊन गेलो इन अ स्पॅन ऑफ 12 इयर्स. आणि मग त्याच्यानंतर आम्ही असा विचार केला की आम्हाला स्वतःची आर्किटेक्चर इन्स्टिट्यूशन्स आम्ही करतो, तर आर्किटेक्चर एज्युकेशनसाठी ज्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या ताबडतोब डिसाईड करून आणि ताबडतोब आम्ही इम्प्लिमेंट करू शकू आणि एक वेगळ्या पद्धतीची इन्स्टिट्यूशन उभी करू. आणि म्हणून आयडियाज इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन हे आम्ही नागपूरमध्ये उभं केलं. बरोबर. आणि हे करत असताना मग बऱ्याचशा गोष्टी झाल्या, स्ट्रगल असतात. आपण काही खूप वरतून पैसा घेऊन आलेले लोक नाही, मिडल क्लास आहे वगैरे वगैरे, पण या सगळ्या याच्या पण एक चांगलं व्हॅल्यू असलेली इन्स्टिट्यूशन जी आहे ती आम्ही उभी करण्यामध्ये सक्षम ठरलो. पण हे सगळं सुरू होत असताना सायमल्टेनियसली माझे काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे संबंध होते आणि काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर बरोबर मी जवळजवळ 20, 22, 25 वर्ष वेगवेगळ्या कॅपॅसिटीजमध्ये काम केले. बरोबर. एज्युकेशनल पॉलिसीज कशा असाव्यात, त्याच्यानंतर प्रोफेशनल पॉलिसीज कशा असाव्यात, ते इम्प्लिमेंट करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी होऊ शकतात. आणि असं होता होता सायमल्टेनियसली सच मी काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे इलेक्शन्स लढले. इथेचे मेंबर्स असतात ते साधारणतः 50 मेंबर्स असतात, स्टेट गव्हर्नमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात, त्याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात, त्याच्यामध्ये 5 लोक जे आहेत ते हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन्स या कॅटेगरीमधून इलेक्ट होऊन जातात ऑल अक्रॉस इंडिया. बरोबर. सो ते इलेक्शन जे आहे ते मी लढलो, त्यात मी जिंकलो, पहिल्यांदा जिंकलो. त्यावेळेस मी काउन्सिलचा एक्झिक्युटिव्ह कमिटीचा मेंबर बनलो. लगेच इलेक्शन जिंकल्या तेही इलेक्शन मी पार केलं. दुसऱ्या वेळेस जिंकलो आणि तिसऱ्या वेळेस मी आत्ता जिंकलो. हे माझं 3rd टर्म आहे. बरोबर. 3दा कंटिन्युअसली 3-3 वर्षांची इलेक्शनचे मी जिंकलो. भारतामधल्या सगळ्या हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन्सने माझ्यावरती विश्वास टाकला. त्यांना
असं वाटलं की मी काहीतरी डायरेक्शन देऊ शकतो आणि म्हणून त्यांनी मला इलेक्ट केलं. आणि यावेळेस मी हे बनल्यानंतर मग मी काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचं प्रेसिडेंटचं इलेक्शन लढवलं बरोबर. आणि मी काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचा प्रेसिडेंट बनलो. क्या बात आहे. ही अशी थोडक्यात जी ही अशी माझी सर आता जर्नी आहे. आपले जे व्ह्युअर्स आहेत हे नॉन आर्किटेक्चर बॅकग्राऊंडचे आहे. हो. तर मला थोडं काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर काय करतं आणि त्याचं प्रेसिडेंट पद हे किती इम्पॉर्टंट पद आहे हे थोडं ब्रेकडाऊन करू शकाल का? हो. काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर ही जी आहे ही स्टॅट्युटरी अथॉरिटी आहे, एस्टॅब्लिश्ड बाय ॲक्ट ऑफ पार्लमेंट. आर्किटेक्ट्स ॲक्ट 1972 हे सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा ॲक्ट आहे आणि या ॲक्टमधनं काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर ही ॲटोनॉमस बॉडी जी आहे ती आली. बरोबर. सर त्याच्या काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरला जे मॅन्डेट दिलं गेलेलं आहे, जे कार्य सोपवण्यात आलेलं आहे, ते कार्य असं आहे की त्यांनी भारतामधलं आर्किटेक्चर एज्युकेशन आणि प्रोफेशन ऑफ आर्किटेक्चर या दोन्ही गोष्टींना डायरेक्शन द्यावी. बरोबर. याचा जो कंट्रोल जो आहे तो काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या जवळ आहे आणि यांचं ऑफिस जे आहे ते दिल्लीला इंडिया ॲपरेट सेंटरमध्ये आहे. त्यांचं दुसरं जागा जी आहे ती ओखलामध्ये त्यांच्याजवळ जागा आहे. आणि याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या एकाही बाजूला ते रजिस्टर मेंटेन करतात आर्किटेक्टचं. म्हणजे जो कोणी काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या बरोबर रजिस्टर्ड असेल तोच आर्किटेक्ट म्हणून भारतभरामध्ये प्रॅक्टिस करू शकतो आणि त्याचं जी टायटल आहे आर्किटेक्टची टायटल आणि त्याचं स्टाईल हे प्रोटेक्टेड आहे. ते दुसरं कोणीच वापरू शकत नाही. ते जर समजा ते वापरायचा प्रयत्न करतात तो कायद्यानुसार गुन्हा आहे. ही ही जी कामं हे एका बाजूला हे झालं. आणि जी काही 400च्या आसपास कॉलेजेस आहेत भारतावर, सेंट्रल गव्हर्नमेंटची असोत, स्टेट गव्हर्नमेंटची असोत, प्रायव्हेट असो, कोणी असोत, या सगळ्यांना काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरकडनं अप्रुव्हल जे आहे ते घेणं हे मॅन्डेटरी आहे. बरोबर. त्याच्याशिवाय कोणीही आर्किटेक्चरचा प्रोग्राम जो तो भारतभरामध्ये रन नाही करू शकत. बरोबर. समजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया जशी एक जवळ आहे जसं मेडिकल काउन्सिल आहे तसं नंतर चार्टर्ड अकाउंटंट्स त्यांची जी काउन्सिल आहे, नर्सिंग काउन्सिल आहे, फार्मसी काउन्सिल आहे आणि आणखी प्रोफेशनच्यासाठी बनवलेल्या ज्या काउन्सिल्स आहेत तसं काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर हे आर्किटेक्चर एज्युकेशन आणि प्रोफेशनसाठी बनलं. बरोबर. म्हणजे सर आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर म्हणजे काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचं पण आपल्याला एक प्रमाणपत्र किंवा घ्यावं लागतं. प्रमाणपत्र आपल्याला घ्यावंच लागेल. आम्ही काउन्सिल रजिस्टर मेंटेन करतं. त्या रजिस्टरमध्ये नाव जर असेल तर त्यांना एक युनिक नंबर मिळतो. जसं माझा नंबर जो CA/85 बरोबर, CA/87 10800 वगैरे किंवा असं. बरोबर. तसं एक हा युनिक नंबर आहे. हा पूर्ण भारतभरामध्ये हा नंबर जो आहे हा जर समजा कोट केला तर त्याचं व्हेरिफिकेशन सुद्धा काउन्सिल करतं. त्यांच्या वेबसाईटवरही अवेलेबल आहे. आणि त्याच्यामुळे आणि याचा पर्पज असा आहे काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर का की सोसायटीच्या बेनिफिटसाठी. म्हणजे कोणीही उठून त्यांना जर समजा आर्किटेक्ट म्हणून जर येऊन आणि काहीतरी सांगतोय किंवा मी आर्किटेक्ट मी तुमचं काम करून देतो तर कोणीतरी उपऱ्यानी फ्रॉडुलंट माणसाने फर्जी ज्याला म्हणतात बरोबर त्यांनी हे काम केलं तर सोसायटीचा खूप मोठा लॉस होऊ शकतो. आणि म्हणून सोसायटीच्या प्रोटेक्शनसाठी समाजाला वाचवण्यासाठी चुकीच्या लोकांपासून काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरची निर्मिती झालेली आहे. क्या बात आहे. बरोबर. इतकं हे खरं म्हटलं तर इम्पॉर्टंट असं हे प्रोफेशन आहे. बरोबर. म्हणजे त्यावेळेस 72 मध्ये त्या लोकांनी असा विचार केला की आर्किटेक्चर हे अतिशय महत्वाचं अंग आहे प्रोफेशनचं. प्रोफेशन आहे. आणि बाय द वे प्रोफेशन जर आपण म्हणतो समजा तर फक्त आपल्याजवळ ऍक्च्युअली फक्त 4च प्रोफेशन्सच्या बद्दल बोलल्या जातं. एक आहे लॉ, दुसरं आहे चार्टर्ड अकाउंटन्सी, बरोबर, तिसरं आहे मेडिसिन आणि चौथं आहे आर्किटेक्चर. बरोबर. हीच ती 4 प्रोफेशन्स आहेत ज्यांना ऑथेंटिकली प्रोफेशन्स म्हणून मान्यता आहे. बरोबर. ऑल अक्रॉस वर्ल्ड पॉसिबली. क्या बात. तर ही ती सिच्युएशन. आणि हे लोक फार क्रिएटिव्ह असतात. आणि सर कसं वाटतंय म्हणजे अर्थात तुमची तिसरी टर्न दिली किंवा ग्लोब बघण्याची. तुम्ही सांगितलं की पॉंडिचेरीपासून आयडियाजपर्यंतचा एक प्रवास. आयडियाज नंतर तुम्ही आता जेव्हा काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष म्हणून बघता सर भारतभर किंवा जगभर तुम्हाला आर्किटेक्चर एज्युकेशन आणि या सगळ्या विषयांकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन कदाचित मिळाला असेल जेव्हा तुम्ही वरतून बघता सगळं. कसं वाटतं सर दोन्ही गोष्टीने ॲज अ पर्सन इन पर्सन
ते पद काय वाटतं पहिलं, हम्म. आणि दुसरं की पद ठीक आहे, पण अकॅडमिकली किंवा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत तुम्ही सगळं बघताय, मग कम्पॅरेटिव्हली काय वाटतं? बाय द वे, 2 गोष्टी आहेत. प्रश्न खूप चांगला आहे. हम्म. बाय द वे, हम्म. आयडियाज ही अशी इन्स्टिट्यूशन आहे, युनिक इन्स्टिट्यूशन, पॉसिबली भारतामधल्या कुठल्याही इन्स्टिट्यूशननी हा जो विक्रम जो मी म्हणतो तो केलेला नसेल आहे. आयडियाजनी काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरला 2 प्रेसिडेंट दिले क्या बात आहे. आणि सर नागपूर नाही? नागपुरातूनच. माझ्या आधी प्रोफेसर उदय गडकरी हे बरं. काउन्सिलचे प्रेसिडेंट राहून चुकले आहेत. बरोबर तेही आयडियाजचे एक डायरेक्टर आहेत. बरोबर बरोबर. क्या बात आहे. तर दिस इज अ सॉर्ट ऑफ अ रेकॉर्ड ऑफ इट्स सॉर्ट्स. बाय द वे, आणखीन एक रेकॉर्ड झालाय. नागपुरातनं एकाच भागामधनं, म्हणजे रेडियस जर समजा आपण काढली तर 1.5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे 3 प्रेसिडेंट झाले. अच्छा. बरोबर. उदय गडकरी, हबीब खान, हम्म. आर्किटेक्ट हबीब खान आणि आणि अभय पुरोहित, बरोबर. हे तिघही जण एकाच इन्स्टिट्यूशनमधनं ग्रॅज्युएट झालेले आहेत. अच्छा. आणि सर IRC. नागपुरातनं मग किती, म्हणजे जर 50 वर्षाचा इतिहास बघितला तर 50 वर्षात नागपुरातनं 3च आहे. अच्छा. हे 3च आहेत आत्तापर्यंत तरी. आतापर्यंत. आणखीन घेतीलच. नागपूर बऱ्याच गोष्टींसाठी फेमस आहे कदाचित, आणि ती कॅपॅसिटी आहे. मग म्हणजे असं नाही आहे की कोणीतरी फक्त पॉलिटिक्समुळे झालं अशातलाही भाग नाही. ही कॅपॅसिटी आहे. आपल्या इथे नागपुरात स्पेसिफिकली आर्किटेक्चर एज्युकेशनचे फार प्रगल्भ आहे. आता आपण दुसऱ्या याच्यावरती, त्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की बाबा इन पर्सन कसं वाटतं? आता असं जेव्हा होतं तेव्हा कसं वाटतं, म्हणजे पोझिशनचं कोणालाही चांगल्याच वाटतात ना, पण ही जी खुर्ची जी आहे ही खुर्ची ही रिस्पॉन्सिबिलिटीची खुर्ची आहे. आणि मी माझ्या याच्यात म्हणत असतो, आय कीप ऑन सेईंग दिस, की द चेअर इन इट सेल्फ डझंट हॅव विजडम. मेनी टाइम्स पीपल बिलीव्ह की त्या खुर्चीत मी बसलो म्हणजे मी केपेबल आहे. हे असं नसतं. खुर्चीला मान आहे, बरोबर. पण विजडम जो आहे तो त्या खुर्चीमध्ये जो बसणारा आहे त्याच्यात जर विजडम असेल तरच तो खुर्चीचा मान जो आहे तो कायम राहू शकतो, आणि नाही तर ते चुकीचं होतं. बरोबर. सेलिब्रेट करण्यासाठीची खुर्ची आहे हे कदाचित असलं तरी त्याच्यापेक्षा खूप जास्त ही खूप रिस्पॉन्सिबिलिटीची खुर्ची आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण भारतभरामध्ये काय, नुसतं परदेशामध्ये सुद्धा कुठल्या कुठल्या गोष्टी सुरू आहेत, कारण तुम्हाला डायरेक्शन द्यायची आहे. तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी सोसायटीची आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये जे काही एज्युकेशन, आर्किटेक्चर एज्युकेशनमध्ये जे काही होणार आहे ते जगातलं सगळ्यात चांगलं उत्तम असावं, आणि याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करायची क्षमता तुम्ही बिल्टअप करावी, कारण एक माणूस नाही करू शकत. बरोबर. मग तुम्हाला ते टीमवर्क तयार करावं लागतं. तुम्हाला कंटिन्युअस हा 24/7 जॉब आहे. हा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला ॲज अ प्रेसिडेंट तुम्हाला गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा मीटिंग ज्या आहेत त्या तुम्हाला, म्हणजे नीती आयोगापासून तर मिनिस्ट्रीपर्यंतच्या, बरोबर, या तुम्हाला, आणि वेगवेगळे जे बोर्ड आहेत नॅशनल रँकिंग फ्रेमवर्क आहे, नॅट आहे, इव्हन AICTच्या बरोबरच्या मीटिंग्स आहेत, UGCच्या बरोबरच्या मीटिंग्स आहेत, वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज त्यांचे एक्सपेक्टेशन असतात त्यांच्या बरोबरच्या मीटिंग्स या तर तुम्हाला अटेंड करायच्याच आहेत. बरोबर. त्याच्या जोडीला तुम्हाला कॉलेजेसमध्ये जाऊन त्यांच्या इन्व्हिटेशन्सला तुम्ही मान देऊन तिथे जाऊन त्यांच्याशी बोलायचं आहे. त्याच्या जोडीला तुम्हाला IIमध्ये जायचं आहे. त्याच्या जोडीला तुम्हाला बाकीचे जे स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे मी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सही जाऊन तुम्हाला स्टेक होल्डर्सशी चर्चा करावी लागेल. त्यातनं तुम्हाला समजून घ्यावं लागेल की काय होत आहे, काय घडतंय, आणि बिईंग रिस्पॉन्सिबल टू सिटिझन्स ऑल्सो. इंटरनॅशनली तुम्हाला कॉल येतात. तुमच्याकडनं काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर, आज भारत हा एक अतिशय प्रगत होणारा देश आहे. बरोबर. याच्याकडे सगळ्या जगाचे डोळे ते लागलेले आहेत. अच्छा, हे खरं आहे सर की सगळ्या जगाची डोळे सगळ्या जगाचे डोळे. मी तुम्हाला सांगतो, जिथे जिथे मी भारताच्या बाहेर मी ट्रॅव्हल केलेलं आहे त्या ठिकाणी भारताबद्दलचा जो रिस्पेक्ट जो आहे तो मला पदोपदी जाणवला. आज सगळेजण आपली जी सक्सेस स्टोरी आहे किंवा जी सक्सेस स्टोरी येण्यामध्ये आहे त्याच्यात पार्टनर होऊ इच्छितात. जगभरातले आर्किटेक्चर फर्म्स त्यांना इथे यायचं आहे. बाकीचे एज्युकेटर्स, दे वॉन्ट टू कम हिअर, दे वॉन्ट टू सी की व्हॉट दे आर केपेबल ऑफ कॉन्ट्रीब्युटिंग, दे वॉन्ट दॅट व्हॉट इज इट, आपण त्यांना काय ऑफर करू शकतोय. आणि आपल्याकडे ज्या पद्धतीचं गेल्या काही वर्षांमध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे, मी पॉलिटिक्स बद्दल नाही बोलत आहे, भारत ॲज
the country डेव्हलपिंग and the potentials which Bharat possess. आज निश्चितपणे आपण जगामध्ये फार वरच्या पोझिशनला जायला आपण पोझिशन झालेलो आहोत, हे निश्चित आहे. आणि हे होत असताना आपल्याला सगळ्या जगभराचा सुद्धा विश्वास जो होतो आपल्याबरोबर वसुधैव कुटुंबकम हा जो मंत्र जो आहे त्या मंत्राला खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंट करायची जी वेळ ती आता आलेली आहे. अगदी बरोबर. येते 30 ते 35 वर्ष देयर इज नो लुकिंग बॅक फॉर इंडिया. आपण आपल्या प्रत्येक एका डेकेडमध्ये येणारी पलीकडची 3 दशक प्रत्येक दशकामध्ये आपण एक युएसएच्या इक्विव्हॅलंट इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती करणार आहोत. एक युएसएची USA every 10 years, decade after decade for coming 3 decades. क्या बात आहे. आणि हे जर होणार असेल तर काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर सारख्या इन्स्टिट्यूशन्सची रिस्पॉन्सिबिलिटी ते खूप मोठ्या प्रमाणात वाढते. बरोबर. कारण आत्तापर्यंत न भूतो न भविष्यती अशी जर तुमची प्रगती जर होणार असेल तर प्रगतीमध्ये सगळ्यात मोठा जो कॉम्पोनंट असतो तो असतो लोकांची राहायची व्यवस्था, शहरांचा विकास, बरोबर. ग्रामीण विकास, इन्फ्रास्ट्रक्चर. आणि हे जर चांगल्या पद्धतीने जर केलं, कारण इन्फ्रास्ट्रक्चर येईल आहे, मग प्रश्न असा येतो की ते जे काही इन्फ्रास्ट्रक्चर येईल ते खरंच सगळ्या गोष्टींना सुटेबल येणार आहे का. बरोबर. आपले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सला आपण कमिटमेंट केलेली आहे. आज सस्टेनेबिलिटी हा जगाच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. निश्चितच. पूर्ण ज्याला तुम्ही प्रगत देश म्हणता त्यांचे तर त्यांनी जे काय काय करून झालं त्यांचं they have already exhausted their resources. बरोबर. They have created more than adequate infrastructure. आणि या कंडिशनमध्ये आणि हे सगळं टेस्टिंग झाल्यानंतर आता प्रत्येकाला एक अक्कल, चांगला शब्द वाईट शब्द नाही, अक्कल आता लोक शिकतात आहेत की नाही बाबा याच्यानंतर जे करायचं त्याच्यामध्ये असं असायला पाहिजे की एनर्जीचा लॉस जो तो खूप कमी असायला. तुम्ही जे काही मटेरियल जे सिलेक्ट कराल, जी टेक्नॉलॉजी तुम्ही सिलेक्ट कराल, ती टेक्नॉलॉजी जी आहे ती मदर अर्थ, धरती मा, बरोबर, याला त्रास न देता तिची कमीत कमी हानिकारक पद्धतीने करायचं आहे. म्हणजे आता तुम्ही बघा, एका बाजूला तुम्हाला काय करायचं की तुम्हाला मोठी डेव्हलपमेंट करायची आहे, इतकी मोठी की जी आतापर्यंत बघितल्या नाही गेली अशी. बरोबर. आणि हे करत असताना तुम्हाला ती खूप रिस्पॉन्सिबली करायची आहे. आणि हे जर करायचं असेल समजा तर तुम्हाला अतिशय परफेक्ट, आणि हे होत असताना परत तुमच्या देशाचं स्वतःचे जे इथोच म्हणतात, तुमचं जे कॅरेक्टर आहे, तुमचं मूल्य, तुमचं कल्चर, तुमचं सिव्हिलायझेशन, हे लक्षात ठेवून, कारण आपण आता स्वतंत्र भारत आहोत. बरोबर. आधीचे जे काही आपल्यावरती इन्फ्लुएन्सेस आहेत ते इन्फ्लुएन्स आपले स्वतःचे खरे इन्फ्लुएन्सेस काय आहे ते बघायची आपल्याला गरज आहे. इंडियन नॉलेज सिस्टीमचा वापर जो आहे तो व्हायला हवा आहे. आता एका बाजूला तुमचं इंडियन नॉलेज सिस्टीम आहे, दुसऱ्या बाजूला तुमचं एक्सप्लोजन आहे, आर्किटेक्चर इन्फ्रास्ट्रक्चर चालू झालंय, आणि तिसऱ्या बाजूला डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीज आहेत. बरोबर आहे. हे जर आपण लक्षात घेतलं, हा ट्रायो आहे, आणि भारतासाठी हा खूप अतिशय महत्वाचा ट्रायो आहे. आपण दरवेळेस म्हणतो, जिथे सांगतो की वी आर एट अ क्रॉस रोड्स. दिस इज अ टाइम वेअर आपण वी हॅव टू डिफाईन ॲज टू हाऊ वी वॉन्ट टू प्रोग्रेस अहेड. हे अतिशय इंटरेस्टिंग प्रोफेशन आहे, कारण की हे डायरेक्ट सोसायटीला सर्व करतं, लोकांच्या मनामध्ये आनंद निर्माण करतं, लोकांचे रिसोर्सेस जे आहेत ते सेव्ह करतं. सगळेजण एव्हरीवन वॉन्ट्स टू बी लुकिंग व्हेरी नाईस, वेल ड्रेस्ड, वेल ग्रूम्ड, want to have a nice house, want to have the nice shopping centers, cultural centers. मग यातला जो इंडियन समजा जर आणायचा असेल तर यासाठी आर्किटेक्चर इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. परफेक्ट. आर्किटेक्ट्स हॅव टू प्ले अ व्हेरी व्हेरी क्रुशियल रोल इन डेव्हलपमेंट ऑफ भारत. बरोबर. आणि हे जे काम आहे, हे जन करायचं काम हे काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचं आहे. हे जन करायचं काम IIM म्हणून ऑर्गनायझेशन आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स, हे प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आर्किटेक्टचं त्यांचं आहे. आणि ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, जे एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, ज्या पलीकडचे आर्किटेक्ट घडवणार आहेत, त्यांची पण रिस्पॉन्सिबिलिटी. अगदी क्या बात आहे. तर सर, मला
म्हणजे माझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली मला या सगळ्या ह्याच्यातनं, की काय रिस्पॉन्सिबिलिटी असते ते पण कळलं. म्हणजे फक्त काय म्हणजे आमच्या डोळ्यासमोर अध्यक्ष म्हणजे सही करणारे असं काहीतरी असं. साईन करणारे जाऊन फक्त बडे जाऊ दुरवणारे वगैरे. हां, ऍक्च्युअली ही जी आता हे बतायचं ना, आमचे आपले प्रधानमंत्री नेहमी म्हणतात ना की मी प्रधानसेवक आहे आणि हे इन्स्पिरेशन आहे. बरोबर. ही फिलॉसॉफी आहे की तुम्ही त्या खुर्चीवरती जे बसता आहात की तुम्ही खुर्ची गरम करायसाठी बसता आहात की तुम्हाला लोकांना काहीतरी सर्व करायचं. म्हणजे लोकांना सर्व करणं वगैरे खूप मोठ्या गोष्टी आहेत. सी बट डू यू हॅव अ पर्पज? बरोबर. डू यू हॅव द टार्गेट सेट की ज्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी मी अचीव्ह करतोय, ज्याच्यामुळे बाकीच्यांचं कल्याण होणार आहे किंवा मी एक डायरेक्शन सेट करू शकतो आहे माझ्या टीमच्या सकट. हा चॅलेंज आहे. याचा कार्यकाळ जो 3 वर्षांचाच असतो आणि त्याच्यामुळे वेळ तुमच्याजवळ फार कमी असतो. बरोबर. तुमचे जे इनिशिएटिव्ह आहेत तुमच्या टीमच्या बरोबर घेतलेले ते इनिशिएटिव्ह तुम्हाला ऍक्च्युअल ग्राउंड झिरोला तुम्हाला इम्प्लिमेंट करून दाखवावे लागतात. बरोबर. नाही तर गोष्टी ज्या आहेत त्या हवेत राहतात आणि कामं तिथे होत नाहीत. सो ही फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे निश्चितपणे. बरोबर आहे अगदी. सर आता ज्या पिलर्स तुम्ही सांगितले त्यातलं एक एज्युकेशन इन्स्टिट्यूशन हा एक महत्त्वाचा फार महत्वाचा. दोन मला एक यातनं कळलं की तुमचे वडील शिक्षक होते. हा, आय गेस आई पण माझी शिक्षक होती बाय द वे. अच्छा, आई पण. तर मला वाटतं की तो एक म्हणजे शिक्षकांची मुलं असणं हा आमच्यासाठी, म्हणजे मी माझ्या शाळेत जर सांगितलं तर मला असं वाटायचं की त्यांना आधीच पेपर वगैरे मिळत असतील. पण त्यांच्याकडनं ते अर्थातच चांगले शिक्षक असतील म्हणून तुम्हाला असं वाटलं की आपण सुद्धा शिक्षकी क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात आलं पाहिजे. आय गेस असं मला वाटतं. सी अगेन मी सुरुवातीला जे सांगितलं तुम्हाला नवी नागपुरात देर आर द सिक्वेन्स ऑफ द थिंग्स विच कीप ऑन हॅपनिंग अराउंड विथ विच एज सच द डायरेक्शन ऑफ लाईफ कीप्स ऑन चेंजिंग. बरोबर. करेक्ट. आता इथलाही सिक्वेन्स कसा होता, म्हणजे आता हे म्हणणं खूप हो बाबा मी आता उत्तर देऊ शकतो म्हणजे बाय द वे की हो माझे आई आणि वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे नुसतं तेच नाही तर माझे काका आणि माझी काकी हे पण शिक्षकच होते. बरोबर. आणि त्याच्यामुळे बाबा मला शिक्षक बनावं असं वाटलं. नाही मी असं नाही म्हणणार. अच्छा. मला लग्नानंतर नागपूरला यायचं होतं, नागपूरला सेटल व्हायचं होतं. सेटल होताना हातामध्ये आता लग्न झाल्यामुळे जबाबदारी आहे, त्याच्यामुळे हातामध्ये एक जॉब असायची गरज आहे आणि तो आणि प्रॅक्टिस करायची. तर हा जॉब होता. आणि एक निश्चितपणे मला ॲडव्हान्टेज हा मिळाला की घरती शिक्षक असल्यामुळे ते जे ट्रेनिंग होतं ते होतं आणि त्याच्यामुळे मला कधीच शिक्षक बनणं हा प्रॉब्लेम नाही वाटला. बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असतो की अरे मी जाईन तर मी कसं बोली नाही, कुठल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकेन नाही. ही जी गोष्ट ही मला घरून मिळाली हे निश्चित. पण या प्रश्नात माझं मूळ काय होतं की मग शिक्षक म्हणून तुम्ही काम करताना तो पॉईंट कुठे आला की तुम्हाला आता वाटलं की आपण आपलं किंवा जिथे जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की निर्णय घेण्यासाठी किंवा प्रयोग करण्यासाठी स्वतःचं इन्स्टिट्यूशन असायला पाहिजे. तर असं तुम्हाला कधी वाटलं की नाही आता आयडियाज करायचं आहे? हे बघा असं आहे की मे बी नागपूरला यायचं म्हणून गोंदियाला बरोबर पोझिशन अवेलेबल होती आणि म्हणून मी ते जाऊन गेलो. पण काही गोष्टी झाल्या दरम्यानच्या काळात. तिथे मी गेल्यानंतर माझे जे प्रिन्सिपल होते त्यांनी माझी पर्सनॅलिटी बघितली आणि ते मला म्हणाले की तू एक काम कर, तू हॉस्टेलचा वॉर्डन बनून जा. अच्छा. झालं. मी विचार केला की बरं एक चॅलेंज आहे, हेही आपण करू शकतो म्हणून तेही घेतलं. याच्यामध्ये माझा पोरांच्या बरोबर खूप जवळचा संपर्क आला. तो आजतागत माझा काय नाही. म्हणजे एक गोष्ट माझ्याजवळ समजा काही असेल ती ही निश्चितपणे आहे की बघ तेव्हाचे मुलं स्टुडंट्स आणि आजचे स्टुडंट्स यांच्यामध्ये थॉट प्रोसेसेस कशा होत्या, काय होता, त्यांना काय पाहिजे होतं, त्यांच्या एक्सपेक्टेशन्स तुमच्याकडनं काय आहेत शिक्षण क्षेत्राकडनं. आणि याचा माझ्यामध्ये ज्याला म्हणता तुम्ही की जनरेशन गॅप ही माझ्यामध्ये निर्माणच नाही झाली आजपर्यंत. क्या बात आहे. सो ही जी कंटिन्युटी आहे ही कंटिन्युटी मला मिळाली, ही एक गोष्ट झाली. बरोबर. दुसरं मला असं लक्षात आलं की मुलगा किंवा मुलगी कशीही असोत, आपण खूप टाईपकास्ट करतो की बा ही पोरं अशी, ही पोरं तशी. हा तर पोरगा जो आहे तो बंड प्रवृत्तीचा आहे, गुंड आहे वगैरे वगैरे असं असतं. तो 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 बिघडलेलाच आहे.
खरं म्हणजे असं काही नसतं. त्यांना जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने त्यांच्याशी जर तुम्ही डील केलं तर हे सगळे ह्युमन बिंग्स आहेत. बरोबर. ही सगळी माणसं आहेत. त्यांना त्यांच्या भावना आहेत. कुठेतरी काहीतरी झालेलं असतं ज्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये गाठ पडते. ही जर गाठ जर तुम्ही समजा अलगदपणे उलगडू जर शकले तर ही तुमची जी पोरं आहेत हे ॲसेट बनतात. क्या बात आहे. आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आलं की हे असंही होऊ शकतं तेव्हापासून लक्षात आलं की अशी इन्स्टिट्यूशन तुम्ही द्यायला पाहिजे की ज्या इन्स्टिट्यूशनला पोरांना सुद्धा इक्वल राईट मिळतील टू एक्सप्रेस देमसेल्व्स. क्या बात. शिक्षकांना इक्वल राईट्स मिळतील टू एक्सप्रेस देमसेल्व्स. परफेक्ट. So that everyone becomes what you call as a stakeholder. Perfect. In order to get this. So there was nothing wrong. बाकीच्या ठिकाणी सुद्धा मी जिथे काही कामं केली त्यातनं मी शिकतच गेलो. प्रत्येक ठिकाणी शिकलो. मग असं लक्षात आलं की आपण स्वतःच करू शकतो. आर्किटेक्चर वेगळं आहे. आर्किटेक्चर एज्युकेशन वेगळं आहे. हे अप्लिकेबल पूर्ण क्रिएटिव्ह एज्युकेशन नाही. क्रिएटिव्ह एज्युकेशन फील्ड हे रेग्युलर एज्युकेशनच्या बरोबर तुम्ही कम्पेअर नाही करू शकत. अनफॉर्च्युनेट बट ट्रू. बरोबर. आर्किटेक्चरमध्ये जेव्हा फर्स्ट इयरला ॲडमिशन होते आर्किटेक्चरमध्ये कॉलेज म्हणताना फार कमी असतं. वी रेफर टू आर्किटेक्चर स्कूल्स. त्या शाळा आहेत. आणि फर्स्ट इयरमध्ये आर्किटेक्चरच्या पोराचे जे काही पेपर्स आहेत ते पेपर्स त्याच्या 12वीच्या पेपर्सशी काहीच संबंध नाही आहेत. बरोबर. म्हणजे इट इज रीलर्निंग. इट इज ॲक्च्युअली ब्रेकिंग अ पर्सन अँड मेकिंग द पर्सन अगेन. ॲज मे इट हॅपन इन अ मिलिटरी ऑर्गनायझेशन्स. दे से की वन ऑफ द बेस्ट थिंग्स इज दॅट दे कन्वर्ट देम टू सूट देअर पर्पज. इथे वेगळ्या पद्धतीने उलट्या पद्धतीने पण कारण एज्युकेशन होत असताना पोरांची क्रिएटिव्हिटी जी आहे ती सप्रेस होते. तुम्ही जर बघायला समजा तर तुमचं 6वी 7वी पर्यंत ज्या पोरांना ड्रॉइंग्समध्ये त्याच्यात खूप साऱ्या क्रिएटिव्ह गोष्टी असतात बघा. ती फळं बनवा, काहीतरी मॉडेल्स बनवा, ओरिगामी वगैरे असतं. ओरिगामी असतं है ना, ड्रॉइंग असतं, कोलाज असतं. आणि 7वी नंतर आता हे राहू दे रे बाबा खूप झालं. आणि मग जे सब्जेक्ट येतात त्याच्यामध्ये जे टाईप कास्टिंग होतं त्यातनं क्रिएटिव्हिटी जी आहे ती हळूहळू मागे जाते. ती जी आहे ती परत त्यांना वापस आणणं हे जे काम आहे फर्स्ट इयरमध्ये होतं आर्किटेक्चरला. क्या बात आहे. म्हणजे सर दिस इज अ व्हेरी एन्जॉयबल प्रोग्राम. व्हेरी एन्जॉयबल प्रोग्राम. सर मग आपण आता आयडियाजच्या इकडे येऊ की मग हे सगळं तुम्हाला याची जाणीव होती की एक आर्किटेक्चर कसा घडतो. हो. तुम्ही आधी प्रोसेस पण सगळे बघितली. हो. मग व्हाय आयडियाज. Why ideas? Basically because of giving the freedom to the set of the people and the teachers and the students to explore themselves in a meaningful fashion and thereby create the best possible architects. But it's not about architects. Ideas doesn't only create architects. Ideas creates the best possible human beings. It's a finer human material which we are producing, and we orient ourselves in such a fashion that we intend to create those who are capable of providing the jobs. They are the job creators. आणि आयडियाजला खूप छोटी हिस्ट्री आहे खरं म्हणजे, पण याच्यामध्ये आम्ही पोरांमध्ये तो कॉन्फिडन्स आम्ही कदाचित देऊ शकलो आहोत. सर कधी सुरू केला आपण आयडियाज. 2010. 15 वर्ष झाली. 15 वर्ष. 15 years back. सर आता तुम्ही एक फिलॉसॉफी सांगितली, एक आयडिओलॉजी सांगितली. मी ही आयडियाची आयडिओलॉजी आपण असं म्हणू. ठीक आहे. ठीक आहे. हे चर्निंग. आणि 15 वर्षात मागे बघून आतापर्यंत 15 वर्षाचा आपण आयडियाजचा प्रवास बघितला. तुम्हाला वाटतंय की हे अचीव्ह होऊ शकलं तुमच्या आयडियाजच्या सगळ्या 15 वर्षाच्या कार्यकाळात. सगळं अचीव्ह कुठल्याच बाबतीत होऊ शकत नाही. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की आयडिया जेव्हा बनवलं तेव्हा दिस हॅज बीन मेड बाय ओनली बाय द आर्किटेक्ट्स. बरोबर. हु आर ऑल्सो प्रॅक्टिसिंग अँड जे ॲक्च्युअली जे टीचर्सही होते. सो दिस आर द सॉर्ट ऑफ द गाईज. दिस इज अ टीम जिला हे कळत होतं की क्रिएटिव्ह एज्युकेशन म्हणजे काय आहे, आर्किटेक्चर एज्युकेशनमध्ये काय करायचं आहे, आणि जे फ्युचरच्यासाठी ट्रेंडच्यासाठी स्वतःला तयार करायला सक्षम होते. बरोबर. एक एज्युकेशन इन्स्टिट्यूशन म्हणून कुठलीही असो, मी जसं म्हटलं की सगळ्यात पहिलं त्यांचं जे उद्दिष्ट असायला हवं ते हे असायला हवं की त्यांना
त्यांच्या पोरांमध्ये तुम्ही त्यांना एवढा कॉन्फिडन्स द्या की ही पोरं जी ती स्वतःच्या पायावरती स्वतः उभे राहू शकले पाहिजेत. बरोबर. हा एक पार्ट झाला. त्यांचे मॉरल्स जे आहेत, अँड आय एम टॉकिंग अबाउट अ प्रोफेशनल मॉरल्स, इंडिव्हिज्युअल याच्यामध्ये मी सध्या जात नाही आहे, प्रत्येक माणसाप्रमाणे वेगळे असतं. प्रोफेशनल मॉरल्स त्यांचे हे हाय असायला हवेत. हे जर तुम्ही त्यांच्यामध्ये इन्कल्केट करू शकले. आणि तिसरं की बाबा रे, तुला जे काही दिलेलं आहे त्याच्या भरोश्यावरती तुला पुढचा मार्ग जो तू पलीकडचा मार्ग जो तू आक्रमू शकतोस, हा कॉन्फिडन्स देणं. गरज पडल्यानंतर त्या पोरांच्या बरोबर उभं राहून ते जर नवीन काहीतरी करतात आहेत तर एनकरेज करणं. बरोबर. म्हणजे द फर्स्ट थिंग विच वी सेड इज दॅट लर्निंग बाय मिस्टेक्स इज परमिटेड इन आयडियाज. क्या बात आहे. सो मी असं म्हणतो की पोरांचा हक्क आहे की ते चुका करतील. बरोबर. बरेचदा असं असतं की चुका केल्या म्हणजे तू चुका करतो म्हणून स्कोल्डिंग होतं, अँड दॅट्स अ रॉंग अप्रोच. त्यांनी जर चूक केली तुम्ही तिला ती चूक दाखवून द्या आणि ती चूक कशी रेक्टिफाय करायची तर दाखवा. त्याला तुम्ही ती तेवढा कॉन्फिडन्स द्या, तेवढं त्याला तुम्ही नॉलेज द्या की त्याला हे कळत आहे की हे असं नाही करायचं. आणि इन प्रोफेशन ऑफ आर्किटेक्चर दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज जोकिंगली इट इज सेड की डॉक्टरांनी केलेल्या, म्हणजे दिस इज नॉट समथिंग लाईक फॉर कमेंटिंग ऑफ द प्रोफेशन, इज नॉट आयडिया, बट सेड दॅट डॉक्टरांनी केलेल्या चुका जे आहेत ते जमिनीच्या खाली जातात. बरोबर. आर्किटेक्ट्सने केलेल्या ज्या चुका असतात त्या उभ्या राहतात, त्याच्यामध्ये दरवेळेस दिसतात. नो, दॅट इज अ डिफरन्स. दे हॅव टू बी व्हेरी व्हेरी रिस्पॉन्सिबल बिकॉज एव्हरी पॉइंट ऑफ टाइम इफ इट इज अ गुड बिल्डिंग you are going to get all the sort of the appreciations from all quarters. If it is not a good building, every point of time everyone is going to say, hey, काय बनवून ठेवलेलं आहे? How does it happen? This is how it is. याचा धरून माझा एक प्रश्न आहे. आता मी ना तुमच्या समोर एक सिनेरिओ किंवा एक विद्यार्थी आणतोय. तो फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतो आयडियाजमध्ये. राईट. ठीक आहे. आता त्याचं 5 वर्षाची जर्नी तुम्ही एक 2-3 मिनिटात सांगू शकाल की काय तो शिकणार आहे? म्हणजे हा एक कुरवा मुलगा ज्याचं 12वीचं नॉलेज जसं तुम्ही म्हणाले ते कामात येणार नाहीये पुढे, म्हणजे कामात येणार, कामात येईल तसं नाही, म्हणजे जे तुम्ही सांगितलं की त्याचा आणि याचा कसा थेट संबंध नाहीये, डायरेक्ट संबंध नाही. तो फर्स्ट इयरला आलेला मुलगा तो 5 वर्षाचं आर्किटेक्चर एज्युकेशन आणि मग बाहेर पडतोय, त्याची जर्नी सांगायची, तो काय घेऊन जाणार आहे 5 वर्षात? फर्स्ट इयरमध्ये नॉर्मल केसमध्ये कुठलेही आर्किटेक्चर प्रोग्राम. सर मला ना आता म्हणजे मी स्पेसिफिक तो आयडियाज असं मला म्हणायचं आहे. आयडियाज हे फरक जो आहे मी सांगतो तुम्हाला की तो आला फर्स्ट इयरला. एक असं आहे की आम्ही एक्सपेरिमेंटेशन करायला घाबरत नाही. बऱ्याच ठिकाणी काय असतं की जे काही सुरू होते असं असं सुरू राहतं आणि मागे तसं झालं तर पण आता करायचं आहे. हा प्रकार आयडियाज बने. सर हे उदाहरण देऊ शकाल? सांगतो एखादं. जेव्हा आम्ही आमच्या पद्धतीने एका लेवलवरती आलो तेव्हा आम्हाला असं कळलं की आता वेळ आलेली आहे गिअर बदलायची. त्यावेळेस मी सेप्ट अहमदाबाद, भारतामधली एक अतिशय प्रतिष्ठित अशी आर्किटेक्चरची, आणि त्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे जे जगभरातही फेमस आहे. सेप्टच्या बरोबर मी टाईप केला. बरोबर. त्यांच्या सिस्टीमच्या वेगळ्या आहेत. त्यांच्या सिस्टीम फक्त फॉलो करायचे असं नाही, पण त्या सिस्टीममधनं माझ्या शिक्षकांनी शिकायला हवं आणि त्याच्यातनं जे काही चांगलं आहे ते आत्मसात करून आणि या फ्लोमध्ये आणायला हवं. हे आम्ही केलं. त्याच्यामुळे आमची पूर्ण टीचिंग लर्निंग जी पॅडागॉजी म्हणतात त्याच्यामध्ये आम्ही बदल आणले, आमूलाग्र बदल आणले आणि ते दिलं. पण हे झाल्यानंतर परत हे तर एका ठिकाणी आहे, हे सुरू आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक लेअर ॲड करायचा आहे. तो लेअर जो आम्ही ॲड केला तो आम्ही केला सायार्क नावाची इन्स्टिट्यूशन आहे. बरोबर. लॉस एंजलिसमधली टेक्नॉलॉजी हेवी इन्स्टिट्यूशन आहे. मॉडर्न टेक्नॉलॉजी इन सम सेन्स की 3D प्रिंटिंग मशीन्स आहेत, सॉफ्टवेअर्स आहेत, याचा वापर करत डिझाईन करणारी, त्यांच्यावर आम्ही दुसरा टाईप केला. बरं, या दोन्ही इन्स्टिट्यूशन्समध्ये टाईप करण्याची कारणं फार क्लिअर आहेत. दोन्ही इन्स्टिट्यूशन्समध्ये या इन्स्टिट्यूशन ज्या आहेत त्या बेसिकली आर्किटेक्ट्सनी गव्हर्न केल्या आहेत. बरोबर. म्हणजे देयर इज नो थर्ड पर्सन हू इज ॲक्च्युअली कंट्रोलिंग द इन्स्टिट्यूशन. सर लोकशाहीचं एक आहे, लोकांनी लोकांसाठी. आर्किटेक्ट्स दे वुड अंडरस्टँड. हू एल्स कुड टीच यू बेटर दॅन डॉक्टर? मेडिसिन कोण शिकवेल? सेप पण असंच आहे की आर्किटेक्ट्स त्यांचं पूर्णपणे गव्हर्निंग सिनारिओ तो तोच आहे. सायार्कचंही तसंच आहे आणि आयडियाजचंही तसंच, आयडियाजही तसंच आहे. क्या बात. सो दीज आर द लाईक माइंडेड इन्स्टिट्यूशन्स. मग त्या जगात कुठेही असोत. आणि
आय एम गोईंग विथ अदर टाईप्स लाईक दिस. यावेळी काय होतं की दरवेळेस याच्यामध्ये काय झालं, याच्यात माझ्या टीचर्सचं कॅपॅसिटी बिल्डिंग झालं, नवीन सिस्टीम ज्या त्या आल्या आणि त्या आम्ही अंगीकारून आणि आमच्या पद्धतीने त्याला कस्टमाइज केलं. बरोबर. हे झाल्यामुळे माझ्या इथे पोरांना माझ्या इथले स्टुडिओज वेगळे आहेत. नॉर्मल केसमध्ये कॉलेजेसमध्ये जे आहेत ते 2 स्टुडिओज एका वर्षाला लॉन्च करतात, मॅक्झिमम 2, म्हणजे 2 डिझाईन एक्सरसाइज दिले. बरोबर. माझ्या इथे 12 डिझाईन एक्सरसाइजेस जे आहेत ते इंट्रोड्यूस होतात. म्हणजे एका विद्यार्थ्याला 12. एका विद्यार्थ्याला 12 नाही, हां. चॉईस आहे. अच्छा, चॉईस आहे. ही हॅज 10 to 12 सेट्स ऑफ डिझाईन्स अवेलेबल. आणि ही गंमत नाही आहे, हे करणं म्हणजे हे अतिशय कठीण काम आहे. टीचर्सना नेहमी टोचवरती राहावं लागतं, कारण प्रत्येकाला स्वतःचा एक्सरसाइज जो डेव्हलप करायचा आहे आणि यासाठी ते रिस्पॉन्सिबल आहेत. आणि पोरांना सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज काय होतं या सिस्टीममध्ये की त्यांच्या वर्गातले त्यांचे वर्गमित्र हे 12 पद्धतीचे डिझाईनचं करतात, तर त्याचं एक्झिबिशन लागतं माझ्या इथे. बरोबर. तर प्रत्येक जण दुसऱ्याच्या वर्गात जाऊन बघतो की तिथे काय सुरू आहे, आणि त्याला हे कळतं की अरे तिथे हे सुरू आहे, म्हणजे लर्निंग आहे ना. बरोबर. स्वतः सगळंच केलं पाहिजे जरुरी नाहीये. त्याचं पण शिकतोय आणि त्याला बाकीचे 11 स्टुडिओज पण ऑब्झर्व करायला मिळतात. ते मिळतात त्याला, आणि पुढच्या वेळेसला चॉईस मिळतो, कारण ही पण एक डेमोक्रेटिक प्रोसेस नाही होतं. हे स्टुडिओ सिलेक्शन जे आहे ते सुद्धा पहिल्यांदा चॉईस पोरांचा. माझे टीचर्स त्यांच्या समोर प्रेझेंट करतात की ते काय करणार. ते इट इज ऑलमोस्ट लाईक अ मार्केटिंग, कारण प्रत्येकाला पाहिजे सगळ्यात चांगली पोरं यावीत म्हणून ना. सो देयर इज अ हेल्दी कॉम्पिटिशन विच हॅपन्स बरोबर. अमॉंग द टीचर्स ॲज वेल ॲज अमॉंग द स्टुडंट्स. माझ्या स्टुडंट्सची कामं जी आहेत, तर स्टुडंट्सना सिलेक्ट करताना टीचर नुसता सिलेक्ट नाही करत, एव्हरी पार्ट ऑफ टाइम इट इज अन इंटरव्ह्यू. म्हणजेच तो तयार होतो ऑटोमॅटिकली. बरोबर. त्यांनी जे आधीचं केलेलं काम आहे ते तो एक्सप्लेन करतो आहे, ते त्याचं डिजिटली तयार असतं काम. जो पोर्टफोलिओ तो टीचरच्या जवळ आलेला आहे. माझी स्वतःची LMS सिस्टीम आहे, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम. आयडियाज ॲज अ लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम. पोरांचे सबमिशन जे ते त्याच्यावरती येतात, दे आर डिजिटली रेडी. उद्याच रोज तो समजा फॉरेन कंट्रीमध्ये जर अप्लाय करतो आहे, किंवा कुठे आणखी मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये अप्लाय करतो आहे, किंवा मोठ्या आर्किटेक्चर फर्ममध्ये अप्लाय करतो आहे, बाकीच्या ठिकाणी लोकांना पोर्टफोलिओ तयार करावे लागतात. इथे या प्रोसेस माझ्या इथे पोराचा पोर्टफोलिओ जो तो तयार असतो. हा जो फरक आहे, हा फरक खूप वेगळा आहे, आणि याच्यामध्ये पोरांचा कॉन्फिडन्स तो वाढतो. दुसरं असं आहे की वी हॅव ऑल्सो स्टार्टेड अंडरस्टँडिंग वन थिंग. प्रत्येक पोराची क्षमता जी ती सेम नसते, आणि आर्किटेक्चरमध्ये 1+1 इज नॉट इक्वल टू 2. क्रिएटिव्ह फील्ड आहे. मग त्या पोराची जर क्षमता जर समजा एका स्पेसिफिक एरियामध्ये जर आहे, तर मी त्याला त्या एरियामध्ये एनकरेज करायला हवं. जर माझे काही स्टुडंट्स उद्या जाऊन जर समजा डेव्हलपर आणि बिल्डर बनणार असतील आणि बनतात, ते त्यावेळेस आर्किटेक्ट म्हणून काम नाही करत कदाचित. बरोबर. पण ते डेव्हलपर आणि बिल्डर म्हणून चांगलं काम करतात आहेत ना. मग तो त्या पोराचं समजा काही स्पेसिफिक सब्जेक्टची रिक्वायरमेंट असेल, काही स्पेसिफिक नॉलेजची जर रिक्वायरमेंट असेल, तर मी ॲज अन इन्स्टिट्यूशन I should be capable of raising to that expectation of my student as such. This I am capable of satisfying possibly to a greater degree at ideas. This actually makes ideas a different sort of a thing. बरोबर. At my institution, teacher brings the knowledge and the wisdom. And the possibility is that I may be capable of learning through my student also as well. Possibly the technology. Young generation is very fast in learning the technology. Perfect. And at this point of time as such, my teacher would not discourage the technology, and that is a great boon which any student could have. सर, याला जर सोप्या भाषेत आणखीन म्हटलं तर जी आज बेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्याचा सुद्धा ॲक्सेस आयडियाजच्या आर्किटेक्ट स्टुडंट्सना मिळायचा आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे. अच्छा. टेक्नॉलॉजी रोज चेंज होते. हां, पण तो ॲक्सेस मिळण्यासाठी आपण पूर्णपणे त्याच्यासाठी जर गरज असेल तर मी जेवढे काही नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे रिसोर्सेस जे आहेत ते आम्ही पूर्ण करतो. बरोबर. त्यांचं मी व्हिजिट्स माझ्या कॉलेजमध्ये ऑर्गनाईज करतो. ते पोरांशी बोलतात, ते टीचर्सशी बोलतात, दोन्ही ठिकाणी जरुरी आहे. आत्ता इनफॅक्ट माझा जो सध्याचा जो इनिशिएटिव्ह जो तो असा आहे की इंटिग्रेटिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन टू आर्किटेक्चर अँड डिझाईन, बिकॉज नाऊ वी आर स्टार्टिंग विथ डिझाईन ऑल्सो. BDSA आम्ही सुरू करतो. बरोबर. याच्यासाठी ऑलरेडी गिअरिंग अप सुरू झालं आहे. माझे स्टुडिओ जे ते ऑलरेडी त्याच्यावरती फंक्शन करणं सुरू झालं आहे. पॉसिबल इट वुड बी द पायनियरिंग स्कूल
Ideas would be a pioneering school which actually would be capable of using this technology. बरोबर. Encompassing आहे. सर आता तुम्ही इंटरनॅशनल टाइप्स काही तुम्ही सांगितले SIARC. सर मला त्याच्याबद्दल थोडं जाणून घ्यायचं आहे. त्याचा पण विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार आहे. त्याचं टेक्नॉलॉजी सर एक जर आपण केलं की सर सध्या काय टाइप्स आहेत सर आयडियाजचे आपले? हे बघा सध्या इन्स्टिट्यूशन्स वर माझे टाईप जे ते COEP पुणे COEP पुणे. ओके. हां सर COEP पुण्याबद्दल एका मिनिटात जर तुम्ही सांगू शकला की काय COEP पुण्याकडनं आमच्या अपेक्षा अशा आहेत की दे आर इनटू स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. आणि सर आय गेस 1-2 वर्ष झाले COEP सोबत. फक्त सध्याची सुरुवात आहे. हां. बेसिकली कसं आहे की जॉईंट प्रोजेक्ट्स करून घ्यायचे. इकडे माझा फायनल इयरचा पोरगा आर्किटेक्चर डिझाईनचा बनवतो आहे. तर याची पॉसिबिलिटी ही राहू शकते की तिकडे त्यांचा जो पोरगा तो याच प्रोजेक्टमध्ये काम करू शकतो. बरोबर. तो याचा ॲडव्हान्टेज दोघांनाही आहे. राईट इन द बिगिनिंग ॲज सच. कारण शेवटी तर आर्किटेक्चर हे मल्टी डिसिप्लिनरी एन्व्हायरमेंट आहे. मी आर्किटेक्ट म्हणून मला स्ट्रक्चर इंजिनियरच्या बरोबरही काम करायचं आहे. ते जे डिझाईनचे जितकं माझं आहे तितकंच ते डिझाईन त्याचंही आहे. कारण त्याच्या आत्महत्या सांगायला तर ठेवायचं आहे ना. बरोबर. त्याच्यामध्ये डिझाईन त्याचंही आहे. तितकंच काम जे आहे ते HVAC कन्सल्टंटच्या बरोबरही आहे. सर्व्हिसेस इंटिग्रेशन ऑफ सर्व्हिसेस इज रिक्वायर्ड. सो इफ यू फाइंड आउट की बघ काय होत आहे ते जितक्या लवकर या पोरांना त्या मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे इन्व्हायरमेंट COEP मधून इंजिनिअरिंग बेसिकली स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आर्किटेक्चर यांचा संगम याचे प्रयत्न आमचे सुरू आहे. दिस इज त्याला एक इथल्या आपल्या विद्यार्थ्यांना असं म्हणू शकतो की स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग त्यांना आणखीन चांगल्याने समजून घेते. त्यांना तो अनुभव मिळेल. आणि कसं होतं की एकमेकांच्या बरोबर काम करणं याच्यासाठी फॅमिलिटी गरजेची असते. बरोबर. असं नाही होत की बाबा मी आज सुरू केलं आणि आलो आणि काम सुरू झालं. यू टू अंडरस्टँड इच अदर. कुठलंही हे जर त्यांना जर समजा एज्युकेशन होत असतात जर कळलं तर जेव्हा ते प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट म्हणून काम करतात तेव्हा त्यांच्यासाठी सोपं होईल. बरोबर. दे वुड स्टार्ट अंडरस्टँडिंग की स्ट्रक्चर इंजिनियर्स कसे विचार करतात, मी कसा विचार करतोय. हा एक पार्टचा. येस. सायकच्या बरोबरचं जे सुरू आहे ज्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत. तर सायाबद्दल आता तुम्ही इन्फॉर्मेशन दिलीच होती पण थोडं एक शॉर्टमध्ये की काय SIARC काय आहे आणि त्याच्यासोबतचं टायअप काय इम्पॉर्टंट आहे. SIARC जसं मी तुम्हाला सांगितलं की अमेरिकेतले जे आर्ग्युएबली जे काही पहिले जे 10 स्कूल्स असतील आर्किटेक्चरचे. अच्छा. त्याच्यामध्ये टॉप 10 इन्स्टिट्यूशन्स इन युनायटेड स्टेट्स आर्किटेक्चरच्या त्याच्यामध्ये SIARC येतं. आणि SIARCचं स्वतःच्याला USP जे म्हणतात ते USP असं आहे की लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या बरोबर इंटिग्रेट झालेली इन्स्टिट्यूशन. त्यांचे डिले माझ्या इथे येऊन गेले आयडियाज. मी त्यांच्या इथे जाऊन आलो. त्यांच्या इथे फायनल इयरच्या त्यांच्या ज्या प्रोजेक्टच्या ज्या जुडीज आहेत त्याचा मी एक ज्युरर होतो. त्यांनाही बघितलं आहे मी. त्यांनी आम्हाला बघितलेलं आहे. म्हणजे मध्य भारतामधली नागपूरसारख्या शहरामधली एक संस्था, अमेरिकेतल्या 10 बेस्ट इन्स्टिट्यूशनची ती संस्था. याच्यामध्ये नॅचरली डिफरन्सेस तर राहतील आहेत. पण डिफरन्सेस जेव्हा राहतील तर हे डिफरन्सेस जर तुम्हाला कळले तर या ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्यांना आमच्याकडनं शिकण्यासारखं आहे, आम्हाला त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. बरोबर. आपण एनी काइंड ऑफ पार्टनरशिप इज ऑलवेज ऑन द इक्वल फुटिंग. परफेक्ट. आपण काय शिकणार सर त्यांच्याकडनं? एक 4-5 गोष्टी जर तुम्ही सांगितलं की या 5 गोष्टी आपण त्यांच्याकडनं शिकू. कसं आहे माहिती आहे, अमेरिकेमध्ये पैशाची सध्या ॲज ऑफ डेट काही कमी नाही. अच्छा. ठीक आहे. म्हणजे त्याच्या ज्या फीज आहेत त्या फीजच तुमच्या फीजशी जर कम्पेअर केल्या आहेत तर त्या कमीत कमी काही नाही तर 50 टाइम्स जास्त आहेत. 50 पट जास्त फीज आहेत. हे होत असताना त्यांच्याजवळ त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी क्रिएट करणं हे त्यांच्यासाठी चॅलेंजेस नाही आहे. प्रत्येक पोराच्या जो स्वतःचा 3D प्रिंटर आहे. प्रत्येक पोराजवळ त्यांच्याजवळ स्वतःचे सॉफ्टवेअर्स आहेत. ॲडव्हान्स लॅबोरेटरीज जे आहेत त्या आहेत. हे सगळं त्यांच्याजवळ रिसोर्सेस आहेत. सो इंटरेस्टिंगली माझ्या इथे आहेत ऑफकोर्स. पण आय हॅव टेक्नॉलॉजी. सी बरोबर. तिथून आल्यानंतर एक निश्चितपणे असं झालं की टेक्नॉलॉजिकली आपल्याला सुद्धा गोष्टी करायच्या आहेत. सो वी ऑल्सो हॅव नाऊ 3D प्रिंटर्स. बरोबर. वी ऑल्सो हॅव लेझर कटिंग मशीन्स. आयडियाजमध्ये वी हॅव दिस फॅसिलिटीज विच वी हॅव क्रिएटेड. अगदी नॉट ॲट दॅट लेव्हल. बट सी इंडियामध्ये एक गोष्ट चांगली आहे की वी हॅव समथिंग विच नॉट जुगाड. वी आर केबल ऑफ मेकिंग द थिंग्स व्हेरी फास्ट. सो वी आर केबल ऑफ लर्निंग दॅट. आणि
इंटरॅक्शन्समध्ये या गोष्टी क्लिअर होतात. सो दे आर द पीपल. माझे स्टुडंट असतात, दे वुड गिव्ह अ प्रेफरन्शियल ट्रीटमेंट. Sayat would give a preferential treatment. Now I'm going to launch with them certain common programs. असे प्रोग्राम्स की ज्याचे छोटे छोटे सर्टिफिकेशन प्रोग्राम जे आहेत ते त्यांच्या युनिव्हर्सिटीचे जे ते माझ्या इथे बसून माझ्या इन्स्टिट्यूशन बसून पूर्ण करता येते. बरोबर. आय थिंक वी हॅव अचीव्ह द टार्गेट. म्हणजे एरवी या गोष्टी तिथे जाऊन शिकाव्या लागल्या असत्या. सो यू वुड हॅव पॉसिबिलिटीज ऑफ लर्निंग हिअर सर्टिफिकेट प्रोग्राम्स, छोटे छोटे प्रोग्राम्स. आणि त्यांच्या काही टेक्नॉलॉजीजच्या ज्या गोष्टी जे मॉड्यूल्स आहेत हां, ते मॉड्यूल्सचे त्यांच्या थ्रू मी माझ्या पोरांसाठी अवेलेबल करून देऊ शकतोय. ग्रेट. इनफॅक्ट आत्ता लेटेस्ट हां, वी आर बेसिकली आयडियाज हे स्पेनच्या एका युनिव्हर्सिटीच्या बरोबर त्यांनी भारतामधल्या 10 इन्स्टिट्यूशन आयडेंटिफाय केल्या फॉर देअर सर्टिफिकेशन प्रोग्राम्स इन बेसिकली UI/UX व्हर्च्युअल रियालिटीज बरोबर. मधला सर्टिफिकेट प्रोग्राम फॉर सेमी अर्बन एरियाज. सो वी हॅव बीन आयडेंटिफाईड एज वन ऑफ दोज इन्स्टिट्यूशन्स. माझे स्टुडंट्स, माझे फॅकल्टी मेंबर्स हे त्यांच्याबरोबर काम करतात आहेत. 3 महिन्यांचा त्यांनी प्रोग्राम वर्कआउट केलेला आहे. त्यांनी आयडियाच्यासाठी म्हणून VR लेन्सेस त्या स्पॉन्सर केल्यात विच वी आर गोइंग टू रिसीव्ह सून. नो दिस इज ॲडव्हान्टेज. अंडरस्टँडिंग द टेक्नॉलॉजी आणि हॅव्हिंग दॅट काइंड ऑफ विल to expose your students to the world itself is a big thing to happen. आणि मग त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय घ्यायचं, काय यांना शिकवायचं आहे हे चर्न करायसाठी बेस्ट पॉसिबल पीपल विच आय हॅव. ग्रेट. तर हे होतं. सर आता एक म्हणजे आय गेस COP, सायार आणि सेप सोबतचं आपलं काय. These are the 3. But along with that, हां, I also have the tie-ups with the professional firms, big firms in India, जे आज खूप फंडामेंटल काम करतात आहेत. आर्किटेक्चरवरती, रिसर्चवरती काम करतात. उदाहरणार्थ सर म्हणजे काय, कुठल्या फॉर्म्स असतील सांगता येईल आपल्याला? We have a MOU with Folds Design Studio. Folds Design Studio, Mumbai. See, they are basically working into parametric design. Arguably जगातला सगळ्यात मोठा वर्कशॉप हा त्यांच्याजवळ आहे. जगातला म्हणतोय. भारतामध्ये, मुंबईला, भारतामध्ये पॉसिबली हां, जगातला सगळ्यात मोठा पॅरामेट्रिक डिझाईनचा वर्कशॉप आहे. सी ही कॅपेबिलिटी आहे भारताची. दॅट इज अदर थिंग विच आय एम डुईंग. आय मीन ॲज अ प्रेसिडेंट ऑल्सो याच्या आधी सुद्धा मी ते करत होतो. बट नाऊ विथ प्रेसिडेंट असं बिकॉज आय वॉन्ट टू यूज द नॉलेज बेनिफिट टू एव्हरीवन. बरोबर. मी आय एम ट्राईंग टू टाय अप and get the best possible people in India who are actually capable of churning for future. माझा आज एक 20 लोकांचा असा ग्रुप आहे की जे डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीवरती काम करतात आहेत भारतभरातले, जे सगळेजण मदत करायला तयार आहेत. दे आर विलिंग टू शेअर देअर नॉलेज. सो पहिली गोष्ट मी त्यांना एकत्र आणलं टू शेअर नॉलेज अमंग देमसेल्व्स. क्या बात. अँड देन शेअर इट विथ द इन्स्टिट्यूशन. क्या बात आहे. So ideas is going to be of course one of the great beneficiaries of it. सर आता म्हणजे मला या सगळ्या डिस्कशनमधनं कळलं की जो पहिल्या वर्षी एक ब्लँक मुलगा आहे तो 5व्या वर्षी काय बनणार आहे. तो 5व्या वर्षी हे बघा आयडियाज कडनं असं आहे की मी तुम्हाला जसं म्हटलं की त्यांनी सगळ्यात पहिले तर त्याच्या डोक्यात हे राहायला पाहिजे की ही इज अ जॉब क्रिएटर अँड नॉट जॉब सिकर. ही पहिली गोष्ट झाली. बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की आर्किटेक्चर आणि अलाइड फील्ड्स. बिकॉज when you say architecture, it is like a practice of a design. When you say allied fields as such, there are so many other fields which would happen. त्याच्यापैकी एक जो तुमचा आहे तो इवन सोशल ऍक्टिव्हिझम सुद्धा आहे. फ्यू आर माय स्टुडंट्स आर इनटू दॅट. ते आदिवासींच्या ग्रुप्सना त्यांचे जे आर्ट आणि कल्चर जे आहे त्याला इंटिग्रेट करून आणि त्याला कसं पलीकडे बेनिफिट करून द्यायचं याच्यावरती काम करतात आहे. त्याच्या कन्सल्टन्सी त्याच्यावरती आहेत. परफेक्ट. माझे काही स्टुडंट जे आहेत ते बिल्डर आणि डेव्हलपर बनलेले आहेत आणि आय एम ऑफकोर्स प्राऊड ऑफ देम. म्हणजे त्या प्रायमरी आर्किटेक्चरमध्ये काम नाही करत पण आर्किटेक्चर त्यांनी आयडियाजमधनं शिकल्यामुळे त्यांना जो फायदा जो झालेला आहे त्याच्यामुळे ते करतात. ते माझे काही स्टुडंट जे आहेत ते सेट डिझायनिंगमध्ये आहेत, ग्राफिक डिझाईनमध्ये आहेत, फॅशन डिझाईनमध्ये जाऊ द्या.
सो म्हणजे ऑल ॲस्पेक्ट्स ऑफ डिझाईन्स वुड बी कव्हर्ड. आणि इव्हन ते कॉन्सेप्ट ऑफ लाईफ सुद्धा तुम्ही आर्किटेक्चर सांगितलं. ॲज इट इज कन्सिडर्ड ॲज मदर ऑफ ऑल आर्ट्स. बरोबर. Everything which is there is an element of architecture. If that is so, the architectural institution also should have this very, very clearly known that I am basically creating a creative person to begin with. बरोबर. And of course, he would become architect. So I'm training him for architecture. At the same point of time, since architecture is mother of all arts, so it actually would be capable of giving openings in various other fields. क्या बात. इंटेरियर डिझाईन मध्ये आता इंटेरियर डिझाईन आर्किटेक्चर आहे का याचे आर्ग्युमेंट्स राहू शकतात, पण माझी जी पोरं आहेत ती खूप चांगलं इंटेरियर डिझाईन करतात आहेत. क्या बात आहे. आणि इंटेरियर डिझाईन हा स्पेसचा पार्ट आहे, आणि स्पेसचा जर पार्ट असेल तर तो आर्किटेक्चरचा पार्ट असायला पाहिजे अर्थातच. सो इट इज यु नो आय हॅव ट्रेन हिम इन द फर्स्ट इयर बेसिकली टू अंडरस्टँड द एस्थेटिकल क्वालिटीज. सर फर्स्ट इयरला मी त्याला एस्थेटिकल क्वालिटी शिकवल्या आहेत, आणि तो जर समजा फॅशन डिझायनर त्याच्या बेसिसवरती बनतो आहे, इज गुड थिंग. सर आता मी तुमच्यासोबत जे डिस्कशन केलं त्यातनं मला स्कोप ऑफ आर्किटेक्चर कळलं आहे. सर पुढे खूप सारे प्रश्न आहेत. म्हणजे स्पेसिफिकली एक तो प्रश्न असा आहे की तुम्ही 11वीत ठरवलं किंवा तुम्हाला कळलं की आर्किटेक्चर बनायचं आहे, जो उद्या बनणार आहे ते लहानपणापासून ठरवत आहेत की आर्किटेक्चर मी बनायचं आहे, असे बरेच विद्यार्थी आहेत. तर शेवटचा प्रश्न हाच आहे की आर्किटेक्चर बनणं म्हणजे काय हे त्या मुलांना सांगायचं आहे आपल्याला, जे बेसिकली बनू इच्छित आहे, आणि त्यांच्यासाठी काय संदेश असेल या विषयासोबत सर कन्क्लूड करायचं आहे. बिलकुल हरकत नाही. सी अवेअरनेस जो माझ्या वेळेस जो होता तो त्याच्यापेक्षा अवेअरनेस वाढलेला आहे, पण खऱ्या अर्थाने अवेअरनेस पूर्णपणे वाढलेला नाही. आजही काय होतं याचं कारण असं आहे की आपल्या इथे टिपिकली आपल्या जर सिस्टम्स बघितल्या तर पॅरेंट्स कीप ऑन इन्फ्लुएन्सिंग देअर किड्स टू अराईव्ह ॲट देअर प्रोफेशन. आणि याच्यामध्ये मेजॉरिटी म्हणजे अक्षरशः 99.9% पॅरेंट्सचा फोकस जो असतो तो एक तर मेडिकललाचा, इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा आता ते खूप नॅरो डाऊन केलं त्यांनी. IIT इट इज नो इंजिनिअरिंग म्हणजे फॉर देम इंजिनिअरिंगचा अर्थ जो तो बॅचेसमध्ये तो बेसिकली IT, CT, AI. बरोबर. There are so many varied sort of the professions which are available. आणि या प्रोफेशन्सना खूप सारा स्कोप आहे, आणि पोरांनी डिसिजन स्वतः घ्यावीत, आणि पोरांना सगळेच्या सगळे जे प्रोफेशन्स आहेत, आय एम नॉट ओनली टॉकिंग अबाउट आर्किटेक्चर, आय एम नॉट पोजिंग फॉर इट, आय एम ट्राईंग टू से दॅट एनी डिसिजन मेक अबाउट द करियर हॅज टू बी इन्फॉर्म डिसिजन. बरोबर. पोरगाचा समजा क्रिएटिव्ह जर असेल तर त्यांनी निश्चितपणे आर्किटेक्चर, डिझाईन खूप स्कोप आहे, खूप स्कोप आहे याच्याकडे जावं. या प्रोग्राम्ससाठी आय एम नॉट टॉकिंग अबाउट ओनली आर्किटेक्चर, टॉकिंग अबाउट आर्किटेक्चर, डिझाईन. सी दिस इज अ व्हेरी वाईड कॅनव्हास. बरोबर. तिकडे ते जेव्हा जातात तेव्हा सगळ्यात मोठा गोष्ट अशी आहे की वी हॅव अ डेफिजिट ऑफ द डिझायनर्स अँड द आर्किटेक्ट्स. मी जेव्हा म्हणतो की बाबा येथे 3 डेकेड्स प्रत्येक डेकेड आपण एक इक्विव्हलंट टू USA करणार आहोत, याचा अर्थच असा आहे की मला खूप सारे चांगल्या आर्किटेक्टची गरज आहे, खूप सारे. आणि हा सस्टेन्ड आहे प्रोफेशन. हे प्रोफेशन कसं आहे, या प्रोफेशनमध्ये काही रिटायरमेंट नाही, याच्यावरती काही टॅग नाही लागला की दिस इज एक्सपायरी डेट. आय नो द आर्किटेक्ट्स हू वर्क टिल देअर फॅकल्टी ऑफ अ ब्रेन इज वर्किंग, अँड दॅट मीन्स दॅट यू आर वर्किंग टिल युअर ऑलमोस्ट लास्ट डे ऑफ लाईफ. क्या बात. 1. Number 2, architecture is very, very satisfying profession. Immense satisfaction. सगळ्यांना ॲप्रिसिएशन लागतं. माणसाचा स्थायी भाव आहे. कोणीच जसं कोणाला तरी म्हटलं की अरे हे खूप चांगलं केलं बरं तू, तो म्हणतो की मेरा तो दिन बन गया, दिवस झाला माझा पूर्णपणे. ॲप्रिसिएशन इज रिक्वायर्ड. आणि हे जे ॲप्रिसिएशन आहे हे आर्किटेक्चरमध्ये, आर्टमध्ये, डिझाईनमध्ये सतत मिळत भरभरून येतं, भरभरून मिळतं. इमोशनली यू आर सॅटिस्फाईड. दीज आर गुड फ्रेंडशिप मटेरियल्स. These guys have good oratory skills. These guys are rational decision makers. Because the multiple aspects of a design जेव्हा शिकतात तेव्हा ते फक्त फिजिकल डिझाईन बद्दल नाही आहे,
ते डिसिजन मेकिंगमध्ये आहे. आणि आय हॅव कम अक्रॉस बाय द वे IAS ऑफिसर्स हू से दॅट देअर फर्स्ट चॉईस वॉज आर्किटेक्चर. क्या बात. So this is a very, very fulfilling. This profession has a great capacity to diversify. क्या बात आहे. तुम्ही वेगवेगळ्या फील्ड्समध्ये जाऊ शकता. असं कुठलं प्रोफेशन की ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की हे मी शिकल्यानंतर मी इतक्या वेगवेगळ्या फील्ड्समध्ये जाऊ शकतो. दॅट इज आर्किटेक्चर. क्या बात. आणि ते परफॉर्म व्हेरी वेल. अँड वेन दे कम बॅक लेटर ऑन, तो दुसऱ्या फील्डमध्ये काम करतोय, तो वापस जेव्हा येतो तो म्हणतो की, अँड आय आस्क द क्वेश्चन की अरे मग तू आर्किटेक्चरचं एज्युकेशन जे घेतलं ते तू तुझं वाया केलं. ही सेज नो, दॅट इज माय बेस. त्याच्यावरनं मला कळलं की कसं गोष्टींकडे बघायचं, दृष्टिकोन काय ठेवायचा. क्या बात. दिस इज फुलफिलिंग. क्या बात. Very fulfilling profession, a great scope. You are not dependent on absolutely on a job seeking. They have the issues saying that initially जे आहे ते पैसे कमी मिळतात वगैरे वगैरे. But let me tell you one thing as such की पहिलं प्रत्येक प्रोफेशनमध्ये पहिला जो स्पॅन आहे तो स्ट्रगलचा राहीलच. लॉयर काही सेटल होत नाही, चार्टर्ड अकाउंट काही डेट 1 पासून सेटल होत नाही, डॉक्टर काही सेटल होत नाही, आर्किटेक्ट काही सेटल होत नाही. बट व्हॉट हॅपन्स आफ्टर 5 years इफ यू लुक ॲट इट, these guys have established offices. ते स्वतःची कामं करतात आहे आणि स्काय इज अ लिमिट फॉर देम. यू गेट पेड बेस्ड ऑन युअर स्किल्स अँड दॅट इज द प्रोफेशन इज. क्या बात आहे. सो नो वन वुड लुक ॲट युअर इनिशियल डिग्री. तुला किती टक्के मिळाले ते, किती टक्के मिळाले ते रिलेव्हंट प्रश्न आहे. गरज नाही. तू काय करतोयस, तू काय करू शकतो, तुझा पोर्टफोलिओ कुठे आहे. सो यू शो बाय युअर कॅपॅबिलिटीज अँड नॉट बेसिकली एका दिवसामध्ये झाली एक्झाम आहे त्यात तू केलं म्हणून तुला मिळाले. नो, दिस डझंट वर्क. क्या. So it is very, very fulfilling. These are the guys are great philosophers. Architecture is one of the branches whereupon you said that philosophy is very important. Tell me another branch except for philosophy which talks about philosophy. क्या बात. Architecture talks about philosophy. सर म्हणजे एकूणच तुमच्या इंटरव्ह्यूला ऐकल्यानंतर असं वाटतंय की आर्किटेक्ट नाही झाल्याचा पश्चाताप वाटतोय थोडा. असे पण म्हणजे तुम्ही तेवढं छान तुम्ही आज या विषयाला गाईड केलं. सर लवकरच आपण पुन्हा भेटूया. की खूप साऱ्या प्रश्न आहेत, म्हणजे खूप जास्त प्रश्न आहेत. जसं तुम्ही एक तर 2-3 प्रश्न मी जस्ट पुढच्या एपिसोडसाठी सोडतो सर. की तुम्ही सांगितलं की आपण पुढच्या 3 दशकांमध्ये 3 अमेरिका बनवणार आहे. तुम्हाला एज्युकेशनच्या स्तराबद्दल विचारायचं आहे ओव्हरऑल, कारण की प्रत्येक ठिकाणी तर आयडियाज सगळे विद्यार्थी प्रोव्हाइड करणार नाही आहे. त्या एक्सपोजरवरनं तुम्ही काय बघताय वगैरे खूप सारे प्रश्न आहेत. बोलू आपण नक्की. तर आपण लवकरच पुन्हा भेटूया सर. जरूर. आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज आलात. धन्यवाद. मलाही मजा आली ॲक्च्युली. येस. आणि जर्नी माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्स अ लॉट.